नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट बघत आहेत. त्यांना पीक विमा कधी मिळणार, पीक विम्याबद्दल माहिती विचारत आहेत. पीक विमा त्यांच्या खात्यावर कधी येईल अशा प्रकारची माहिती प्रत्येक वेळेस ते विचारत आहेत. परंतु मित्रांनो, पीक विम्याचा आता अपडेट नवीन आलेला आहे. मी एका आजीविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. त्या आजीला आज 1,00,000 रुपये तिच्या खात्यावर जमा झाले आहेत. मित्रांनो, काय आहे अपडेट याच या व्हिडिओमधून सांगणार आहे. मित्रांनो, त्या आजीला 2 हेक्टर शेती होती. ती बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्यामध्ये ही पीक विमा जमा झालेला आहे. त्या आजीबद्दल असे विषय आहे की तिला 2 हेक्टरमध्ये तिनं पोस्ट हार्वेस्ट हा क्लेम केलेला होता आणि त्या क्लेममधून तिला ही रक्कम मिळालेली आहे. मित्रांनो, 1,00,000 रुपये मिळाल्यानंतर तिच्या घरातील सर्व सुख समाधानामध्ये कुठंतरी मदत झालेली आहे. तिच्या व्यावहारिक गोष्टीमध्ये तिला मदत होणार आहे. कारण शेतीमधल्या अडीअडचणी असतील, पीक विम्याबद्दल जे काही लोकांच्या मनामध्ये शोकांतिका होती त्याच्यामध्ये कुठेतरी आता दूर होणार आहे. कारण वयोवृद्ध आजीला 1,00,000 रुपये मिळाल्यानंतर आजीची भावना खरंच बघण्याजोगी आहे. परंतु हीच रक्कम तुमच्या खात्यावर कधी येणार हा असा प्रत्येकाला पडलेला प्रश्न. मित्रांनो, तुमच्या खात्यावर ही लवकरच ही रक्कम येणार आहे. 10 ते 12 ऑगस्टपर्यंत ही तुमच्या खात्यावर वर्ग होईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. लवकरच तशा प्रकारे तुमच्याही खात्यावर ती रक्कम लवकरात लवकर वितरित केली जाईल आणि तुम्हाला देखील पीक विमा दिला जाईल. लातूर असेल, अहमदनगर असेल, वाशिम असेल, जळगाव असेल, लातूर, नगर, जळगाव आणि नांदेड, धाराशिव, परभणी, बरेच अजून इतर 34 जिल्ह्यामध्ये वाशिम, यवतमाळ अशा बरेच जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू होणार आहे. परंतु काही लोकांना स्टेटस दिसत आहे, काही लोकांपर्यंत त्याची माहिती गेलेली आहे. लवकरच त्यांना देखील विमा मिळणार आहे. परंतु काही लोकांना एल्ड बेस असा दाखवत आहे. मग एल्ड बेसचा पीक विमा अजून कॅल्क्युलेट झालेला नाही. 110% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एल्ड बेसमार्फत नुकसान भरपाई दिली जाते. त्याप्रमाणे त्यांची नुकसान भरपाई अद्याप देखील कॅल्क्युलेशन झालेली नाही. म्हणून लवकरात लवकर त्यांना देखील भरपाई मिळणार आहे. परंतु एल्ड बेसमार्फत त्यांना ही भरपाई दिली जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाने दिल्यामुळं तुम्हाला थोडी माहिती घेऊस तर थोडा वेळ लागणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावर आपल्या रक्कम जमा होणार आहे. मग ही रक्कम तुमच्या खात्यावर अद्याप देखील का आली नाही तर तुम्ही त्यासाठी गुगलवर फार्मर कॉर्नर या ठिकाणी PMFGY अशा प्रकारचं टाका. त्या ठिकाणी तसं टाकल्यानंतर तुमची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तिथं तुम्ही नुसतं कॅल्क्युलेशन तुमचं दाखवत आहे, तुमचं रक्कम दाखवेल. आणि नंतर दुसरी गोष्ट, जर तुम्हाला तिथं काही समजत नसेल तर 14 447 या क्रमांकावर कॉल करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला रक्कम मिळणार आहे. मग अशा प्रकारे तुमच्या खात्यावरती रक्कम वर्ग होईल. मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी, हे सगळं बघण्यासाठी आपण कृषी विभागाच्या 14 447 कृषी रक्षक पोर्टल अशा प्रकारे पीक विम्याने दिलेले त्या ठिकाणी आपण प्रयोग केला पाहिजे, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पीक विमा हा खात्यावर येणार नाही. तुर्तास तरी शेतकरी वाट बघत आहेत. बऱ्याच लोकांना 45,000 रुपये हेक्टर, 50,000 रुपये हेक्टर असं दाखवत आहेत. परंतु त्यांना रक्कम अद्याप देखील वितरित झालेली नाही. मग शेतकरी चिंतातूर आहे. नुसतीच रक्कम दिसत आहे पण आम्हाला येत का नाही? मित्रांनो, ही रक्कम येत नाही ह्याचं कारण आहे मित्रांनो, बजेट वितरित होण्यासाठी जो काही बजेट पूर्ण लागत असतं तर शासनाने दिलेलं नाही. 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण शासन त्यांना बजेट देणार आहे कंपनीला आणि 12च्या नंतर तुमच्या खात्यावर रक्कम यायला सुरुवात होईल. कारण ज्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्या प्रत्येक सदस्याला ही रक्कम येणार आहे. परंतु तुमच्या खात्यावर आले नाही असं गृहीत धरू नका की तुम्हाला येणार नाही. मित्रांनो, तो एक रक्कम 100% तुमच्या खात्यावर येणार आहे. परंतु त्याला थोडा विलंब लागू शकतो, थोडा काळ लागू शकतो. परंतु ही रक्कम देखील तुमच्या खात्यावर 100% येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापर्यंत विमा आला आहे का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघता आणि आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय आवडलं? आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे चॅनल फक्त शेतकऱ्याचे व्हिडिओ आणि शेतकऱ्याच्या कामाची माहिती घेऊन पुढे येत असतं. एवढं बोलतो आणि मी शेतकऱ्यांना विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.